So guys, I'm sure you must have had a great time. आणि आता वेळ झाली आहे एक दूजे के लिए बेस्ट फ्रेश कपल अवॉर्डची. And the winner is... Any guesses? Any guesses? किरण चक्रदेव, राजेश खन्ना बनलाय तो. लगाना आमिर खान आणि अमृता सिंग. ग्रेसी सिंग. हा तेच ग्रेसी सिंग. याराना मधला किशन म्हणजे बच्चन अमिताभ. माझं पण सांग ना. मिस्टर इंडिया मधला अरुण भैया. अरुण भैया नाही, अनिल कपूर. चुकलं काय? कुछ कुछ होता है मतलब काजोल. ये अगं रेणू गप ना. आणि एक तर मी राणी मुखर्जी झाले. सॉरी रानी मुखर्जी. कुछ कुछ होता है. ये नीरव. हाय. करेक्ट. नीरव अँड मनवा. नीरव, come on, नीरव. Congratulations. पण हे कसं शक्य आहे? येस, टुकटुक माकड. नॉनसेन्स. आमची टीम जिंकली आहे. तुमची टीम म्हणजे मनवर आजी माझ्या टीम मध्ये होती ना. आणि नीरव देसाई माझ्या टीम मध्ये. म्हणून नीरव आणि मनवा कधीच पार्टनर नव्हते. So DJ, let's have a final round of dance for our winning couple, please. रेणुका बाद में न कहना कुछ भी पहले ही दे तू वार्निंग. पार्टी चलेगी till 6 in the morning. जी भर के नाच ले बेबी, नाच नाच के तोड़ दे सैंडल. आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल. जना जन हिलने जा रही जिसको अपनी जान प्यारी. चुपचाप वो फ्लोर पे आए, फ्लोर पे आके नाचे गाए. नखरे बखरे ना दिखाए, शर्म को कर दे बाय बाय. माइकल जैक्सन वाले दो दिन एक्शन करके दिखाए. पार्टी करनी है हम पार्टी करेंगे. किसी के भी सायली, सायली, सायली उठ. सायली काय? सायली, तुला नक्की बरं वाटतंय ना आता? हे बघ, मला असं वाटतंय मी डॉक्टरांना बोलवते. म्हणजे रात्री काही प्रॉब्लेम झाला तर. नाही मॅडम, नको. खरंच नको. म्हणजे आता एवढं रात्री धावपळ करायला नको. आणि बरी आहे मी तशी. बरं वाटतंय खरंच. रात्री तसंच काही वाटलं तर सांग मला. आणि सकाळी एकदा भेटून जा मला. हो. टेक केअर. सायली, मला सांगशील का नक्की काय झालं होतं पार्टीत? काहीच नाही मॅडम. हे बघ, तू मोकळेपणानं बोलावं यासाठी मी त्या दोघींना बाहेर थांबायला सांगितलंय. तू प्लीज सांग ना मला. मला तसा अंदाज आहे पण तू जर सांगितलंस तर. एक्सक्यूज मी. सर तुम्ही? हो, फोन आलेला पार्टीत गडबड झाल्याचा, म्हणून आलो. सगळं व्यवस्थित आहे ना? बरी आहे म्हणते. पण काय झालं, काय होतं? काय नाही हो सर. या मुलांना आपण जरा सूट दिली ना की मोकळं रान दिल्यासारखं सुटतात. मॅडम, नक्की काय झालंय पार्टीत? पार्टीत चक्कर आली होती हिला. कोल्ड्रिंक मधून कोणीतरी. व्हॉट?
कोणी? सायली, आता तरी सांगशील का? बहुतेक नवनीत. खरं खरं सांग काय केलंस? मी तेच पुन्हा सांगतोय तुला की मी काहीही केलेलं नाहीये. बघ शेवटचं विचारतोय, तिच्या ड्रिंक मध्ये काय टाकलं होतंस? तुझा माझ्यावर भरोसा राहिला नाही का? मी जर असं काही केलं असतं ना तर सगळ्यात आधी येऊन तुला सांगितलं असतं. विश्वास ठेव माझ्यावर की मी तिच्या ड्रिंकमध्ये काही टाकलेलं नाही. मग ती चक्कर येऊन कशी पडली? मला नाही माहीत. हे बघ नंतर जर कळलं ना मला. त्यानेच दिलं होतं मला कोल्ड्रिंक. पण नवनीत असं काही? प्लीज सर, गेली 2.5 वर्ष ओळखते मी त्याला. अभ्यास कमी आणि टवाळखोरी जास्त करतो तो कॉलेजमध्ये. हो, पण तो असं वागेल असं वाटत नाही मला. स्पेशली पार्टीची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असताना. तेच कळत नाहीये मला. जाऊ दे ना, उद्या मी सरांना सगळं काही सांगणार आहे आणि दोघांनाही त्यांच्यासमोर उभं करणार आहे. कसं समजवू तुला? तू मला त्या दिवशी सांगितलं ना, त्या दिवसापासून मी तिच्या सावलीला देखील फिरकलो नाही. तिला दिलेलं कोल्ड्रिंक मी घेऊन गेलो नव्हतो, वेटर सर्व करत होता आणि मी वेटरकडून घेऊन तुला दिलं कोल्ड्रिंक. आणि हेच खरंय. मला सगळं कळतंय मॅडम, पण आपण यातून काहीतरी वे आउट काढायला हवा ना. आफ्टर ऑल मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे त्यांना कळायला नको का? आपणच किती काळजी करत बसायची त्यांच्या भविष्याची. नुसतं मॉडर्न कपडे घातले आणि पार्ट्या केल्या म्हणजे झालं, मोठे झालो असं वाटतं त्यांना. अहो मॅडम, मला तुमचं सगळं पटतंय, पण तरी एकदा मुलांशी बोलून बघायला काय हरकत आहे? आपण तरी कुठं कुठं लक्ष देणार? घरातला स्वयंपाक सांभाळणार, मुलांचा अभ्यास घेणार, लेक्चर्स अटेंड करणार. जाऊ दे ना सर, तुम्ही बोलून घ्या काय ते, नाहीतर सर बघतीलच काय करायचं ते. सायली, मला नक्की पार्टीत नवनीत तुझ्याशी काय वागला ना ते माहीत नाहीये, पण तुला नक्की खात्री आहे की हे सगळं नवनीतने केलंय? आपण नवनीतशी बोलूयात का? मला त्याच्याशी काही बोलायचं नाहीये सर. सायली, मी तुझा राग समजू शकतो, पण हे बघ, कोणाची बाजू घ्यायची आहे ना म्हणून सांगत नाहीये मी. गैरसमजातून कोणाचं आयुष्य वाया जाऊ नये ना म्हणून म्हणतोय मी. कारण त्याने जर हे केलं नसेल तर? पण मग प्रिन्सिपल सरांना सांगेलच ना तो उद्या तसं. मग ते बघतील काय करायचं आणि काय नाही ते. हो, पण आपल्या सरांचा स्वभाव बघता ते त्याला त्याची बाजू मांडू देतील असं वाटतंय का तुला? म्हणून म्हणतोय आपण आधी नवनीतशी बोलूया. सर, मला तुमचा मुद्दा पटतोय, पण मला खरंच नाही बोलायचं त्याच्याशी काहीच. आता मी त्याला डायरेक्ट प्रिन्सिपल सरांसमोरच भेटेन. सॉरी सर. ठीक आहे, काळजी घे, येतो मी. प्रिन्सिपल पर्यंत कशाला न्यायचं प्रकरण? का नाही न्यायचं प्रकरण? फ्रेशर्स पार्टी संपली आहे, लोणी तयार झालंय ना, तर मग दूध म्हशीचं की गायचं हे करण्यात काय पॉइंट आहे? हो, पण मग म्हैस जर माझी असेल तर लोणी ह्यानी खाण्यात काय पॉइंट आहे? म्हणजे म्हणजे मनवा आणि नीरव पार्टनर्स नव्हतेच, तर मुळातच ह्यांना बेस्ट कपल अवॉर्ड मिळणं चुकीचं आहे. तर मग तशी ती तुझी कुठे होती? माझी होती ना पार्टनर. एक्झॅक्टली, तेच सांगतोय मी. जर ती तुझी पार्टनर होती तर नीरवला अवॉर्ड का? अरे त्याला मिळालं काय, मला मिळालं काय? ट्रॉफी तर आपल्याच रूमवर आली आहे ना ती बघ. ए बाळा, मी असलं फालतूचं कॉन्सलेशन प्राइज वगैरे घ्यायला आलेलो नाही. हा माहितीये, पण जर सईताईला आणि तेजूताईला तू नाही आवडलायस, त्यात नीरूची काय चूक आहे? विधान आमचा नाही रे, लोकांचा तरी विचार कर. पण लोकांसाठी मी माझ्या स्वप्नांची माती नाही करू शकत डॅड. आय एम सॉरी. नीरव, माझं आता ठरलंय, मी फिल्म मेकरच होणार आहे. ठीक आहे, खूप हौस आहे ना तुला स्वप्न बघायची. मग आता स्वतःची स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करायची. यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. जी काही तुझी स्वप्न असतील ना ती बाहेर जाऊन स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण करायची.